केंद्र सरकारच्या वतीने नागपूर ते गोवा हा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग तयार करण्यात येणार आहे। या महामार्गासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो एकर सुपीक जमीन जाणार आहे। या पार्श्वभूमीवर महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी शेतकऱ्यांनी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळी माजी आमदार संजय बाबा घाडगे म्हणाले, काय करायचा इशारा असेल बघा काय आहे की मोर्चा काढण्याचं कारण आम्ही विकासाला आमचा विरोध कुठेही नाही आहे, परंतु लोकांना उद्ध्वस्त करायचे, जमिनी काढून घ्यायच्या, हजारो लोक विस्थापित करायचे, हजारो एकर जमिनी काढून घ्यायच्या आणि भक्ती मार्गासाठी हे हायवे करायचा आहे। भक्ती करणाऱ्याला स्वातंत्र्य आहे, आम्ही हिंदू आहे, आम्ही भक्ती करतो, आमची श्रद्धास्थान आहे, जिथे जिथे श्रद्धास्थान आहे तिथं हाय त्या परिस्थितीत गेलं पाहिजे ना, किंबहुना सरकारला जर काय सुधारणा करायचं हाय त्या मार्गांमध्ये सुधारणा करू देत का दुसराच एक वेगळा मार्ग काढायचा, जणू काय फार मोठा तिथं कुठली दळणवळण आहे, फार मोठं कुठलं काय आहे, तिथं काय उत्कर्ष होणार आहे देशाचा राज्याचा, ह्यात काही नाही आणि म्हणून आमचा तीव्र विरोध ह्याला राहील। इशारा काय नेमका काय असेल? इशारा काय, जमिनी आमच्या देणार नाही, आम्ही जमिनी आमच्या देणार नाही आणि हा महामार्ग रद्द करावा सरकार आणि हे जे पैसे खर्च करणार आहे त्या हाय त्या रस्त्यांवरती करा खर्च, हा रुंदीकरण करा। जर सरकारनं हा मार्ग रद्द नाही केला तर शेतकऱ्यांची भूमिका काय असेल? काय नाही, आम्ही जमिनी देणार नाही, आम्ही काम करून देणार नाही, हे निश्चित आहे, काही जरी झालं।